राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जे काही आपण सोयाबीन निघाल्यानंतर तणनाशकाची फवारणी करतो की नाही मित्रांनो, तर ते आपण सोयाबीन किती दिवसाचे होईपर्यंत केली पाहिजे, जेणेकरून आपलं नुकसान झालं नाही पाहिजे. कारण मित्रांनो, आपलं सोयाबीन हे कमी दिवसात येणारं पीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याची अतिशय काळजी घ्यायची आहे आणि एक एक दिवस याच्यामध्ये महत्त्वाचा असतो मित्रांनो. म्हणून आपल्याला काळजीपूर्वकच कामे करायची आहेत, जेणेकरून आपलं उत्पन्नामध्ये घट होऊ नये व आपल्या ॲव्हरेजमध्ये उत्पन्न कमी होऊ नये, म्हणून आपल्याला काळजी घेणे गरजेचं आहे मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की जास्तीत जास्त आपल्या पेरणी झालेल्या दिवसापासून आपण किती दिवसापर्यंत तणनाशकची फवारणी करून घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आता साधारणपणे सोयाबीन 4 पानाचा असतावेळेस आपण फवारणी करायला सुरू करतो तणनाशकची. तर तेव्हापासून मित्रांनो 25 ते जास्तीत जास्त 30 दिवसापर्यंत आपण आपल्या तणनाशकचं काम उरकून घेतलं पाहिजे, अन्यथा नंतर आपल्या सोयाबीन पिकावर वाईट परिणाम होऊ शकतो मित्रांनो. कारण नंतरची स्टेज आपल्या सोयाबीनसाठी फार महत्त्वाची असते. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह.